निफाड तालुक्यातील देवगावातून अंगणवाडीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालकांना वितरित करण्यात आलेला बंद पोषण आहाराच्या पाकिटात चक्क कुजलेला मृत पक्षी आढळल्याचा आरोप लाभार्थी कुटुंबांनी केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित आहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती तातडीने संबंधित अंगणवाडी सेविका आणि अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन संबंधित पोषण आहाराचे पॉकेटे ताब्यात घेतले असून ते तपासणीकरता पाठविण्यात आले आहे. आम्ही ना अंगणवाडीमधून आहार आणलेला आहे. मंगळवारी तो फोडला, शुक्रवारी त्याच्यामध्ये ना बारीक पक्षी निघालेला आहे. एक याच्यात पक्षी निघालाय, एक छोटं निघालं, पण ते आम्ही भात शिजून मुलांना चारलाय. अंगणवाडी देवगाव बाळवाडीमध्ये तिथून आणतो आम्ही आहार. मारुती मंदिर पासून देवगाव. तुमची काय मागणी आहे आता? आमची हीच मागणी आहे. फक्त आमच्या मुलांना काही झालं नाही, आमचं फक्त हेच म्हणणं आहे. 3 मुलांनी खाल्लेला आहे, एक छोटस बाळ आहे. हेच मागणी का सरकारनं ना बंद करून टाकावे. तो दुसरा आहार भेटा, नाही तर बंद करून टाका डायरेक्ट. जर काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं बरं? आमच्या मुलांना काहीच करू शकत नाही. त्याच्यापेक्षा ना बंद करून टाकावे बस. दर महिन्याला आणायला जायचं गाडीवर, 3 पोरं घेऊन सोपे आहे का? बोकन घेऊन जायचं, घेऊन यायचं. ते रावण करता घेऊन जा, चांगलं आहे लहान मुलांसाठी. जर समजा पालीचे तुकडे असे खाल्ला असं 3 पोरं जर काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं बरं? सरकारनं काहीच करू शकते नसते. 3 मुलांना काहीच झालं नाही. देवाची. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका आहे देवगाव येथील अंगणवाडी मारुती मंदिराजवळ पोषण आहार आणला असता. आमच्याकडे 15 वर्षापासून मजूर कामाला असल्यामुळे यांनी पूर्ण दर महिन्याला त्यांना पोषण आहार भेटतो. पोषण आहार आणले असताना मंगळवारी त्यांनी गुरुवारी पोषण आहारची एक बॅग शिजवली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी एक बॅग सकाळी फोडली असता त्याचा मृत्यू पक्षी आढळला. मृत्यू पक्षी इतका मोठा होता, त्याच्यात 1 किलो पॅकिंग मध्ये. तो मृत्यू पक्षी आढळल्याने त्याच्यात पॉयझन तयार झालं असतं किंवा लहान मुलांना काही झालं असतं तर जिथं पॅकिंग तयार होती त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे सरकारने. कारण उद्या कमी जास्त झालं, पॉयझन तयार झालं तर ते लहान मुलांच्या जीवनाशी खेळण्यासारखा हा कार्यक्रम होतो. तिथं पूर्ण सरकारने पॅकिंगच्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. पोषण आहार बंद करून दुसरा काही दिलं पाहिजे असं माझं मत आहे सरकारने. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.